स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी इथे चंदन बटवाची भाजी बनवते आहे. खूप औषधीय गुणधर्म असलेली भाजी आहे ही. त्यासाठी बघा मी ते स्वच्छ भाजी धुवून घेतली आहे. पहिली साफ करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली, पाणी निथळून घेतलं आहे. सगळ्यात पहिलं मी इथे भाजी आता ही चिरून घेते. मी ते थोडी थोडी भाजी घेते अशी. कोवळी असेल ना तीच भाजी घ्यायची, जास्त अजून पण देठ वगैरे घेतली नाहीयेत मी. आणि एकदा तरी जरूर खावी भाजी. या रानभाज्या असतात ना, खूप औषधी असतात, त्याच्यामुळे खायच्या एकदा तरी. अशी थोडी थोडी घेते मी आणि चिरून घेते बघ. अशीच मी आता ही भाजी सर्व चिरून घेते. मी ते सर्व भाजी चिरून घेतली. आता फोडणीला घालून घेते. भाजी बनवायसाठी मी इथे लोखंडी तवा घेतलाय. त्यामध्ये 2 चमचेभर तेल घालून घेते. पालेभाज्या शक्यतो लोखंडी तव्यामध्ये छान वाटतात. चांगलं असं गरम होऊ देत. इथे तेल गरम झालं, त्यामध्ये मी ते 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालून घेते. मोठा कांदा असेल तर एखादा घातला तरी चालेल. एखादा मिनिट असं परतून घेते कांदा तेलावर. इथे बघा एखादा मिनिट मी कांदा असा परतून घेतला. जास्त पण आपल्याला कांदा लाल करायचा नाहीये. इथे मी 4 हिरव्या मिरच्या आणि 4 लसूण पाकळ्या असं जाडसर कुटून घेतले आहेत खलबत्त्यामध्ये. आपण कांद्यासोबत परतून घेते. ते बघा कांदा हलकासा लाल करून घेतलाय. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते, पाव चमचा एवढे. मिक्स करून घेते. हळद तुम्हाला नाही घालायची असेल, नाही घातलं ना तरी चालेल, पण मी घालते हळद पालेभाज्यामध्ये. काही जण नाही घालत, नाही घातली तरीही चालेल. आता इथे जो चंदन बटवा आपण भाजी कापून ठेवलेली चिरून ती घालून घेते. गॅस कमी केलाय, गॅस कमीच ठेवायचं. भाजी थोडीशी परतून घेते. आधी मीठ घालायचं नाही, कारण भाजी खूप कमी होते, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन भाजी घालायची. ते आपल्याला आधी मीठ घालून घ्यायचं नाही. ही भाजी शिजल्यानंतर कशी थोडी कमी होते, त्याच्यामुळे मीठ नंतर घालून घ्यायचंय. ते आता 1 ते 2 मिनिटं मी अशी भाजी परतून घेतली. चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आता जशी भाजी असेल त्याप्रमाणे आता मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स करायचं. भाजी ढवळून घ्यायची चांगली. गॅस कमीच आहे आणि कमीच ठेवायचा आहे. मी झाकण ठेवते, भाजीला शिजून घेते. मध्ये मध्ये ढवळून घ्यायची भाजी. इथे मी झाकण ठेवलेलं आणि भाजी शिजत ठेवलेली. 2-3 वेळा मी अशी ढवळून घेतली आहे परतून भाजी. आणि पाणी आता आटलं गेलंय बघा. अगदी झटपट होणारी भाजी आहे, पौष्टिक आहे. इथे मी आता ओलं खोबरं घालून घेते. छान वाटतं असं ओलं खोबरं भाजीला. मला आवडत नसेल, शेंगदाण्याचं कूट आवडत असेल घालायला तर तेही घातलं तरी चालेल, पण मी इथे खोबरंच घालून घेते. व्यवस्थित असं ढवळून घेते. खोबरं घातल्यानंतर खूप मस्त भाजी लागते आणि जास्त वेळ पण नाही लागत. इथे खोबरं घातलं आणि व्यवस्थित अशी ढवळून घेतली मी भाजी. एखादा मिनिट झाकण ठेवते आणि भाजी खोबरं घातले त्याच्यामुळे शिजून घेते. ते आता 1 ते 2 मिनिटं झाली. भाजी मी परत एकदा ढवळून घेते. गॅस मी बंद करते. ही आपली भाजी मस्त तयार झाली आहे बघा. ती भाजी आपली तयार झाली आहे. इथे आणखी एक रेसिपी बनवते मस्त अशी. इथे आपली चंदन बटवाची भाजी तयार आहे. तर मस्त एक ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी चटपटीत अशी मी मसाला मिरची बनवते आहे. त्यासाठी बघा हे मिरच्या धुवून घेतले. पोपटी मिरच्या आहे, जास्त तिखट नाही आहेत. झटपट रेसिपी पण तितकीच खायला मस्त अशी. चला तर आपण आता लगेच रेसिपीला सुरुवात करते. मी ते मिरच्या एकाचे मी 2 भाग करून घेते. मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना, देठ वगैरे काढणार नाहीये. असे 2 तुकडे हातानेच करून घेते मी. ढवळायला पण व्यवस्थित आणि मीठ वगैरे मसाला छान असा व्यवस्थित लागला जातो. जास्त मोठे असेल 3 तुकडे केले तरीही चालेल. इथे मी सर्व मिरच्या अशा 2 तुकडे करून घेतले. आता लगेच बनवायला घेते. मसाला मिरची बनवायसाठी बघा मी भाजी काढून घेतली आणि तोच तवा परत ठेवलाय आणि अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेते. हे मिरच्या घालते, गॅस मध्यम ठेवते आणि 1 उकळी काढून घेते. झाकण ठेवते मी. इथे मिरचीला मीठ घालायचंय, मिरच्या असतील त्याप्रमाणे, कारण मीठ व्यवस्थित असं लागलं जाईल. ढवळून घेते. मस्त खायला एकदम छान वाटते मिरची भाकरी सोबत. आता फक्त एखादा मिनिट झाकण ठेवून शिजून घेते मिरच्या. हे बघा मिरच्या मी शिजत ठेवलेल्या. आता झाकण काढून घेते. एकदा मी ढवळून घेते. अजून तेलाचा वापर केला नाहीये. एकदम कमी तेलामध्ये आणि पाण्यातल्या मिरच्या छान लागतात या. आता थोडे मसाले घालून घेते. हिंग घालते थोडासा. इथे पाण्यामध्येच मसाले घालते. थोडीशी हळद घालून घेतली. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते, फक्त रंग येण्यासाठी. धना जिरा पावडर आहे अर्धा चमचा, ते घालून घेतले. व्यवस्थित असं मसाले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून मिरचीला व्यवस्थित मसाले लागले जातील. तेलामध्ये घातले ना मसाले तर जास्त करपतात, ते जळतात लवकर आणि ठसका पण लागतो. ते मसाले पाण्यामध्ये घातले ना तर व्यवस्थित मिरचीला लागतात पण आणि करपणार पण नाही.
खायला पण छान वाटतात. ते आता मसाले घातले आणि मिक्स करून घेतलं. आजूबाजूला जे मसाले राहतात ना जरासं करून घ्यायचं सगळीकडचं असं. आता लिंबू घेतलंय मी. ही लिंबू पिळून घेते. छान चटपटीतपणा येतो आणि यात थोडीशी मिरची असेल ना तिखट, तर तिखटपणा कमी होतो. पाणी कमी वाटलं तर घालून घ्यायचं. इथे पाणी आहे, मी अर्धा ग्लास घातलेलं, त्याच्यामुळे मला पाण्याची आवश्यकता वाटत नाहीये. मसाले घातले, परत मी झाकण ठेवते आणि थोडीशी शिजून घेते. ते बघा मसाले घातले आणि मिरच्या परत शिजत ठेवलेल्या आणि मिरच्या पण आपल्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत. थोडंसं पाणी शिल्लक आहे. त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते, एखादा चमचा. फक्त मी 1 चमचाभर तेल घालते. कमी तेलामध्ये मस्त वाटतात मिरच्या खायला. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं परतून. जास्त पण सुक्या नाही करायच्या. थोडंसं मसाला आपलं खातेवेळी असं खाल्लेलं वाटायला पाहिजे. थोडंसं ओलसरच ठेवायचं, सुकं नाही करायचं जास्त. तरी बरोबर खायला किंवा असं तोंडी लावायला मस्त वाटतं. मसाला सुकत आलाय, त्याच्यामुळे मी गॅस बंद करते. तेल घातलं, शेंगदाणे घातले, बाजूला लागलेलं थोडंसं काढून घ्यायचं असं. बंद केलंय. ही आपली मिरची तयार झाली आहे. थोड्या वेळासाठी फक्त झाकण ठेवून देते. बघा दोन्ही रेसिपी आपल्या तयार झाल्या आहेत. मस्त अगदी इथे चंदन बटवाची भाजी बनवली आहे. चंदन बटवा म्हणा, बथुआ म्हणा किंवा चाकवतची भाजी खूप छान अशी वाटते. इथे भाजी तयार झाली आहे. ही बाजूला ठेवते मी. इथे बघा आपली मस्त चटपटीत अशी मसाला मिरची भाकरी सोबत खायला तर खूप छान वाटते. ज्वारीची भाकरी असेल, कुठचीही भाकरी, तांदळाची भाकरी असेल, त्याच्यावर खूप मस्त अशी वाटते. आता इथे आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेत. मी काढून घेते. मी ज्वारीची भाकरी बनवली आहे, त्याच्यासोबत ही सर्व करते. इथे बघा मस्त आपली ही भाजी भाकरी तयार झाली आहे. चंदन बटवाची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी खूप छान वाटते. ज्वारीची असो, तांदळाची असो, कुठची असो, तुम्हाला जेव्हा आवडत असेल ती बनवा तुम्ही. आणि इथे ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी मस्त मसाला मिरची तयार झाली आहे. भाकरीसोबत खायला खूप मस्त वाटते. तेव्हा तुम्ही रेसिपी नक्की एकदा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू, धन्यवाद.